हे आमदार पण आहे, हे विसरलं असेल मीडिया आणि बाकीचे लोक. विधानसभेमध्ये डिसेंबर आणि आता मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या मागण्या असतात त्याला महाराष्ट्र विधानसभा नियम 294/5 अन्वये पुरवणी मागण्याबद्दल विनियोजन बिल जे विधेयक असतं त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातली आणि राज्यातल्या विविध भागातल्या कामांचा समावेश का केला गेला नाही अशा पद्धतीची एक भूमिका आमची असते. आणि मग वित्तमंत्री त्यामध्ये सांगतात की आम्ही याची एक वेगळी बैठक लावू, त्याच्यामध्ये सगळे सेक्रेटरीना बोलावू आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवू. तर त्यामध्ये आज ती मीटिंग होती आणि त्याच्यासाठी मी आज सह्याद्रीला सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगसाठी मी तिथे गेलेलो होतो. पण आज मूळ जे प्रश्न आहे, महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे हे अनेकदा आम्ही सांगतो. त्याला आज अजून एक पुरावा आपल्याला देतो की राज्यातल्या विविध राज्यात दुधाला 45 रुपये भाव आहे शेतकऱ्यांच्या जे उत्पादन केलं जातं त्याला. पण महाराष्ट्रामध्ये फक्त 24 रुपये 27 रुपये फक्त शेतकऱ्यांच्या गाई आणि म्हशीच्या दुधाला भाव दिला जातो. आणि मग अमूलच्या असतील काही संस्थांच्या पॅकेटमध्ये गेला तर ग्राहकाला तो 45 रुपयाच्या वर त्या दुधाचा भाव त्या भावाने घ्यावा लागतो. महाराष्ट्र एकीकडे श्वेत क्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि एकीकडे श्वेत क्रांतीमध्ये ज्यांचं मोठे योगदान आहे त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे आणि भाजप प्रणित सरकार महाराष्ट्रामध्ये करते. हे सरकारने थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव तातडीनं इतर राज्याप्रमाणे, कारण की अमूलची जी साठगट आहे या सरकारवर गुजरातचा प्रभाव आहे हे तर आता काही लपलेलं नाही. जे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्याच पद्धतीनं राज्यातलं सरकार काम करते आहे. पण या राज्याच्या शेतकऱ्याला बर्बाद करण्याचं काम हे जे सरकार करते आहे हे तातडीनं थांबवलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाचा भाव तातडीनं वाढवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे. नाहीतर काँग्रेस पक्ष या मुद्द्याला घेऊन शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढेल, संघर्ष करेल ही भूमिका या ठिकाणी मांडतोय. ज्याप्रमाणे तेलंगणा सरकारने कालच राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीची भूमिका जाहीर केली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं 100% शेतकऱ्यांचं कर्जमाफी त्या ठिकाणी केली सरसकट. त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज तातडीनं माफ करावं ही भूमिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारकडे मांडतोय. आता 27 तारखेपासून महाराष्ट्रातलं बजेट अधिवेशन चालू होते. या अधिवेशनामध्ये सरकारने घोषणा करावी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही भूमिका आमची आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.